नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफार शेख सत्तार यांची रिपोर्ट। आज दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी मोताळा येथे अखेर सारोळा पीर ते रोहिणखेड शेतपांदन रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी। आझाद हिंदच्या आंदोलनात्मक लढ्याला मोठे यश। मोताळा तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेला सारोळा पीर ते रोहिणखेड शेतपांदन रस्ता अखेर जिल्हाधिकारी, मोताळा तहसीलदार यांच्या आदेशान्वये अतिक्रमण मुक्त होऊन खडीकरण होण्याचा मार्ग सुकर झाला। सदर रस्ता यावर्षीच्या अतितत्काळ कामांमध्ये बळीराजा पांदण रस्त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी असलेला बहुप्रतीक्षित सारोळा पीर ते रोहिणखेड शेतपांदन रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शेतकऱ्यांचा वनवास संपला। मागील 1 वर्षापासून निवेदन मागणीसह विविध आंदोलने आझाद हिंद शेतकरी संघटना, ग्राम स्वराज्य समिती, राष्ट्रीय बजरंग दल, रमाई ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आली होती। परंतु प्रशासकीय अडचणी आणि निधी अभावी सदर मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते। त्यामुळे तालुक्यातील सारोळा पीर ते रोहिणखेड शेतपांदन रस्ता, शेलगाव बाजार येथील शेत रस्ता आणि ग्राम तरोडा येथील गावठाण रस्त्यांसाठी आग्रही भूमिका घेत आझाद हिंदने जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांची एप्रिल 15 ला भेट घेत बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता। त्यानुसार मोताळा तहसीलदार खटाळ पाटील, नायब तहसीलदार सुनील दाबेराव, मोताळा गट विकास अधिकारी अशोक काळे, संबंधित मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये 16 एप्रिलला नुकतीच तहसीलदार यांच्या दालनात संपन्न झाली आणि बहुचर्चित सारोळा पीर ते रोहिणखेड रस्ता बळीराजा पांदण रस्त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झाला। तर इतरही मागण्यांच्या अनुषंगाने संबंधितांना आदेशित करीत मागण्यांची पूर्तता केल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देत सदर पत्राची प्रतिलिपी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आज 18 एप्रिलला प्राप्त झाली। आंदोलनात्मक संघर्षशील लढ्याचे शिलेदारांवर अभिनंदनाचा वर्षाव। 1 वर्षापासून सारोळा पीर ते रोहिणखेड शेतपांदन रस्ता, शेलगाव बाजार, तरोडा येथील रस्त्यांसाठी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांपासून आयुक्तालय ते मंत्रालयापर्यंत आंदोलनकर्ते अँड सतीशचंद्र रोठे पाटील, वारकरी धर्मभूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री, राम व्यवहारे, कमलाकर व्यवहारे, सुरेखाताई निकाळजे, भारतीताई अवचार, विजय साबळे पाटील, भूपेश पाटील, सुशांत पाटील, संजय एंडोले, अशोक बाहेकर, सिद्धार्थ वानखेडे यांच्यासह आझाद हिंद शेतकरी संघटना, ग्राम स्वराज्य समिती, रमाई ब्रिगेड, स्थानिक शेतकरी यांनी सर्वस्व पणाला लावत लढा यशस्वी केला। त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातून आंदोलनकर्त्या शिलेदारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।